पाहिलंस मीरा, परिस्थिती माणसाचे काय हाल करते ते. आता तूच बघ ना, तुझा हा बाप परोपकारी, पण स्वतःच्या मानाची, जीवाची, अस्तित्वाची किंमतच नाही त्याला. स्वतःला संपवायला निघाला होता, पण स्वतःच्या नातीसाठी, तिच्या संरक्षणासाठी त्याचं संपूर्ण आयुष्य, त्याचा स्वाभिमान पणाला लावला त्याने. आणि आता बघ काय अवस्था झाली त्याची. कुत्रा बनलाय ग, कुत्रा. देवयानी, बघतेस ना तू, तुझा नवरा महान शिवनाथ गुरव काय झालंय त्याचं. कुत्र्यासारखा वागतोय ग, कुत्र्यासारखा. मंजिरी, नीच आहेस तू मंजिरी. या पापाची शिक्षा तुला भोगावी लागणार. तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. देवयानी, काय चाललंय तुझं हे लहान मुलांसारखं. स्वर्ग नरक या सगळ्या संकल्पना तुमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी असतात. माझा त्यांच्याशी दूरपर्यंत संबंध नाहीये, कळलं? असो, मी कशाला उगाच तुझ्याशी वाद घालत बसले नाही का. आणि मीरा, अगं अशी रडतेस काय मीरा? हे सगळं बघतेस ना तू. तुझ्या आईची मृत्यूनंतरची दयनीय अवस्था आणि तुझ्या वडिलांची जिवंतपणे झालेली विटंबना, या सगळ्या मागचं कारण माहितीये काय? तू मीरा, तू आहेस ते कारण. मंजिरी, मी तुला सोडणार नाही. मी तुझा जीव घेईन. सोड. या सगळ्या गोष्टींनी काही फायदा होणार नाही मीरा. कशाला उगीच प्रयत्न करतेस? तुला तुझ्या बापाला भेटायचं होतं ना, त्याच्याशी बोलायचं होतं ना तुला, मग बोल ना. का नाही बोलायचं? नाही बोलायचं का? बोलायचंय ना, मग जा जा. बाबा, बाबा, हे काय झालंय? तुम्ही काहीच करत का नाही आहात? सगळं संपलंय बाळा, सगळं संपलंय. या बाईने माझी सगळी विद्या, माझ्या शक्तीचा अंश आणि अंश हिरावून घेतलाय. असहाय्य झालोय मी. मरणाला कवटाळण्याचा देखील प्रयत्न केला मी, पण या चांडाळणीने जिवंत ठेवलंय मला. अपमान, वेदना आणि असहाय्यतेचा दोरखंड माझ्या गळ्यात बांधून हतबल झालोय ग मी. अगदी तसाच जसा मी त्या दिवशी झालो होतो.
जेव्हा माझी देवयानी तुमची आई माझ्या नजरेसमोर जिवंत जळत होती, तडपडत होती, किंचाळत होती, मला वाचवा वाचवा म्हणून याचना करत होती, काही करू शकलो नाही ग मी बाळा. तिला वाचवण्याची ना माझ्याकडे शक्ती होती ना सामर्थ्य होत. आता तुम्हाला काही व्हायला नको म्हणून मी बाबा तुम्ही काळजी करू नका, आम्हाला काहीच होणार नाही. आणि बाबा मी तुम्हालाही काही होऊ देणार नाही. मी तुम्हाला इथून सोडवून घेऊन जाईल. कसं शक्य आहे ते? तुला आता तुझ्या बापाला सोडवता नाही येणार. तो आता इथेच राहणार आहे आत्मा बनून. माझ्या ज्या तुमच्याकडे कवड्या आहेत ना, ज्या तुम्ही मला दिल्या नाहीत, आता नाईलाजाने मला तशाच हुबेहूब कवड्या तयार कराव्या लागणार आहेत. आणि त्यासाठी एका मानवी बळीची गरज आहे मीरा. त्यामुळे आता मी तुझ्यावर अवलंबून नाहीये. तुझा हा बाप आत्मघात करायला निघाला होता. मी त्याला इकडे घेऊन आले. मी त्याला म्हणाले, जर का तुझा मृत्यू होणारच आहे तर एखाद्या चांगल्या कामासाठी होऊ दे ना. म्हणजे मला काही हौस नाहीये मीरा मानवी बळी द्यायची, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये ग. तुम्ही मला माझ्या कवड्या दिल्या नाही आणि इथून पुढेही देणार नाही. त्यामुळे मी तरी काय करणार? पण जर का तू मला माझ्या कवड्या परत दिल्यास तर तुझा बाप वाचू शकतो. पण आई माझ्याकडेच राहील ना. मीरा 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 निवड स्पष्ट आहे. तू तुझ्या बाबांना वाचव. तू माझी काळजी करू नको. बाबांना वाचव. तू तिला त्या कवड्या परत देऊन टाक. हेच माझं श्राद्ध आहे असं समज मीरा. तिला त्या कवड्या देऊन टाक. आई